Okay, good morning. Now I start this lecture. Hello. Okay, good morning, one and all. Today I start unit number 4, that is electrodynamic fields. As we know, the course name is electromagnetics. This course is electromagnetics. It has 6 units. The first 2 units were on electrostatic field. Third unit was on magnetostatic field. And this fourth unit is going to be on electrodynamic fields, which is also called as time varying field, or simply it is also called as electromagnetic field. That means in unit number 1 and 2 we studied electrostatic field, which contains only electric field, static electric field. In unit number 3 we discussed magnetostatic field, which contains only magnetic field, no electric field, and that magnetic field is static in nature. But here in this unit we are going to study electromagnetic field, which contains electric field as well as magnetic field, and both the fields are not static, they are time varying in nature. That's why this field is also called as, this type of field is also called as time varying field. याचा अर्थ काय, का त्या फील्डच्या पॅरामीटर जे असतात, आता ह्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड मध्ये इलेक्ट्रिक पण आहेत आणि मॅग्नेटिक फील्ड पण आहे, आणि हे टाइम वेरिंग आहे. याचा अर्थ काय होतो, टाइम वेरिंग म्हणजे याच्यामध्ये इलेक्ट्रिकचे आणि मॅग्नेटिक फील्डचे पॅरामीटर जे असतात, ई बार, डी बार, एच बार, बी बार, फोर्स, इलेक्ट्रिक पोटेन्शियल, मॅग्नेटिक पोटेन्शियल, सगळे जे काही पॅरामीटर जे काही असतील आतापर्यंत आपण शिकलेले, त्या सगळ्या पॅरामीटरच्या व्हॅल्यू बदलत असतात. म्हणजे एखाद्या लोकेशनला जर व्हॅल्यू जर ई बारची त्या फील्डमुळं 10 व्होल्ट पर मीटर असेल, तर थोड्या वेळाने त्याच पॉइंटला, त्याच लोकेशनला व्हॅल्यू बदललेली असेल. ठीक आहे, तसंच इतर पॅरामीटरच्या बाबतीत सुद्धा घडतं. दॅट्स वाय दिस फील्ड इज कॉल्ड ॲज टाइम वेरिंग फील्ड. मग टाइम वेरिंग फील्ड तयार कोण करतं, कसं तयार करायचं, का बरं तयार होतं, ते आता आपल्याला बघायचंय थोडंसं. As you know, electrostatic field is created by electric charge, static electric charge. एकाच जागेवर जर चार्ज तुमचा असेल, इलेक्ट्रिक चार्ज, तो हलत नसेल, मूव्ह होत नसेल, मोबाईल नसेल, तर अवतीभोवती त्याच्या इलेक्ट्रिक फील्ड तयार होतं, ते स्टॅटिक असतं. त्याचप्रमाणे आपण बघितलं, मॅग्नेटोस्टॅटिक फील्ड कोण तयार करतं, जर करंट कंडक्टर मधून जर करंट जात असेल आणि जर तो डीसी करंट असेल, डीसी म्हणजे विथ रिस्पेक्ट टू टाइम कॉन्स्टंट मॅग्निट्यूडचा, तर त्याच्यामुळे त्या कंडक्टरच्या अवतीभोवती मॅग्नेटिक फील्ड तयार होतं. राईट हँड थंब रूल आठवा. पण ते मॅग्नेटिक फील्ड कसं असतं मग, स्टॅटिक, कारण करंटच स्टॅटिक आहे ना, डीसी ना. मग आता याच्या उलट, जर इलेक्ट्रिक चार्ज जो इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये स्टेबल होता, स्टॅटिक होता, तो जर मुव्हिंग असेल, इलेक्ट्रिक चार्ज जर मुव्हिंग असेल, तर मग तयार होणारं इलेक्ट्रिक फील्ड स्टॅटिक असेल का, नाही, ते बदलत असेल, ते पॅरामीटरचे व्हॅल्यू बदलतील. कळतंय, समजतंय ना. हा, याच्या उलट जर कंडक्टर मधून जाणारा करंट जर डीसी नसेल, एसी असेल, कंडक्टर मधून जाणारा करंट एसी म्हणजे असा, विथ रिस्पेक्ट टू टाइम चेंज होतोय, तर त्याच्यामुळे तयार होणारा मॅग्नेटिक फील्ड सुद्धा मग स्टॅटिक होऊच शकत नाही. दॅट विल बी अ टाइम वेरिंग मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे एखाद्या लोकेशनला एच बार किंवा बी बार किंवा काय मोजलं, तर त्याची जर व्हॅल्यू समजा 20 आली, तर थोड्या वेळाने त्याच जागेवर परत जर तेच पॅरामीटर जर मोजलं, त्याची व्हॅल्यू बदललेली असेल, कमी जादा होईल. याचा अर्थ टाइम वेरिंग फील्ड. म्हणून मग कोण तयार करतं टाइम वेरिंग फील्ड, आयदर चार्ज, मुव्हिंग चार्ज, इलेक्ट्रिक चार्ज, और एसी करंट. या दोन्हींपैकी एक जरी अवेलेबल असेल, तरी सुद्धा तुमचं काय होणार आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड तयार होणार आहे. याचा अर्थ असा होतो, जर एसी करंट जर असेल, तर एसी करंटमुळे काय होतं,
टाइम व्हॅरिंग मॅग्नेटिक फील्ड तयार होतं, स्टॅटिक तयार होत नाही, टाइम व्हॅरिंग होतं. आणि त्या टाइम व्हॅरिंग मॅग्नेटिक फील्डमुळे काय होतं, टाइम व्हॅरिंग मॅग्नेटिक फील्डमुळे काय होतं, ऑटोमॅटिक इलेक्ट्रिक फील्ड तयार होतं. आता कसं काय असं रे, मॅग्नेटिक फील्ड पासून इलेक्ट्रिक फील्ड कसं काय तयार होईल? किंवा चार्ज जर तुमचा मुव्हिंग असेल तर त्याच्यामुळे टाइम व्हॅरिंग इलेक्ट्रिक फील्ड तयार होईल आणि टाइम व्हॅरिंग फील्डमुळं मॅग्नेटिक फील्ड तयार होईल ऑटोमॅटिकली. आता असं कसं काय, असं कसं काय, किंवा याचं उदाहरण काय, कोणाला सांगता येईल का? येस, कॅन एनीबडी टेल मी द एक्झाम्पल वेअर इन magnetic field can produce electric field or electric field can produce magnetic field? Can you give me some example? You already studied it in 11th, 12th, etc. Just you have to recall back. मॅग्नेटिक फील्ड मुळे इलेक्ट्रिक फील्ड तयार होतं किंवा इलेक्ट्रिक फील्ड मुळे मॅग्नेटिक फील्ड तयार होतं. पण सोलोनाइड. हा सोलोनाइड. हा बरोबर आहे. आता तुम्हाला एक मी उदाहरण सांगतो. तुम्ही ट्रान्सफॉर्मर शिकलेत का? ट्रान्सफॉर्मर, स्टेप अप ट्रान्सफॉर्मर, स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. हो. हा, मग त्याच्यामध्ये किती वाइंडिंग्स असतात रे? किती वाइंडिंग्स असतात? 2. हा, कोणत्या कोणत्या वाइंडिंग्स असतात? प्रायमरी अँड सेकंडरी. प्रायमरी आणि सेकंडरी, बरोबर. मग प्रायमरी वाइंडिंग मध्ये आधी करंट आपण सोडतो का सेकंडरी वाइंडिंग मध्ये सोडतो? प्रायमरी. बरोबर. प्रायमरी वाइंडिंगला आपण 230 व्होल्ट देतो आणि 50 हर्ट्झचा सप्लाय कनेक्ट करतो, बरोबर आहे ना. आणि मग प्रायमरी वाइंडिंग मधून करंट जातो, मग तो एसी करंट असतो, बरोबर आहे ना. हो. हा, बरं. मग आता सेकंडरी वाइंडिंग मध्ये काय तयार होतं मग? फ्लक्स. हा, सेकंडरी वाइंडिंग मध्ये फ्लक्स तयार होतो. ओके, मग आता मग सेकंडरी वाइंडिंग मध्ये ईएमएफ तयार होतो का? हो. होतो का? आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड. हो. बघा, तुमच्या समोर मी आता ड्रॉ करतो. ही समजा प्रायमरी वाइंडिंग आणि याला एसी करंट, एसी व्होल्टेज जोडलं आपण. असं एसी व्होल्टेज जोडलं, 230 व्होल्ट आणि 50 हर्ट्झ एसी सोर्स जोडला. आणि ह्या इथे आहे तुमचा एक कोर आहे आणि इथं तुमचं काय आहे, सेकंडरी वाइंडिंग आहेत. ओके, इथून हा प्रायमरी वाइंडिंगचा करंट, हा सेकंडरी वाइंडिंगचा करंट. आणि इथं तयार काय होतं रे मग? इथं सेकंडरी वाइंडिंगला काय तयार होतं? ईएमएफ. ईएमएफ तयार होतो की नाही? हो. इंडक्शन. हा, बरोबर. मला आता एक सांगा, इथून काय वाहतंय? इलेक्ट्रिक करंट वाहतोय. इलेक्ट्रिक करंट कसा आहे? एसी करंट आहे, असा करंट आहे. विथ रिस्पेक्ट टू टाइम इट इज चेंजिंग, करंट इज चेंजिंग. आता याच्यामुळे काय तयार झालं? याच्यामुळे इथं काय तयार झालं? ह्या लोकेशनला काय तयार होईल? फ्लक्स. फ्लक्स म्हणजे काय? मॅग्नेटिक फ्लक्स ना. हो. बरोबर, मॅग्नेटिक फ्लक्स तयार होईल. म्हणजे याचा अर्थ काय? इथून जो करंट ह्या प्रायमरी वाइंडिंग मध्ये जातो त्याच्यामुळे झालं काय, का इथं फ्लक्स तयार होतो, फ्लक्सच्या लाईन्स तयार होतात. आणि या फ्लक्स लाईन्स काय करतात? या फ्लक्स लाईन्स स्टॅटिक असतील का टाइम व्हॅरिंग असतील रे? टाइम व्हॅरिंग. का बरं टाइम व्हॅरिंग असतील? एसी करंट. कारण करंट तुमचा टाइम व्हॅरिंग आहे. म्हणजे आता इकडे बघा, जर करंट तुमचा 0 इथं मॅक्सिमम आहे, इथं 0 आहे, इथं परत निगेटिव्ह मॅक्सिमम आहे आणि इथं 0 आहे. जसा जसा करंट बदलेल तसा मॅग्नेटिक फ्लक्स लाईन्स कमी जास्त होतील की नाही? हो. हा, मग मॅग्नेटिक फ्लक्स लाईन जर कमी जास्त झाल्या तर हा ईएमएफ सुद्धा कसा होईल? कमी जास्त होईल का स्टॅटिक राहील? व्हेरिएबल. हा, म्हणजे टाइम व्हॅरिंग नुसार होईल ना. म्हणजे टाइम विथ रिस्पेक्ट टू टाइम चेंज होईल का नाही ईएमएफ हा? हो. बरोबर आहे ना. याचा अर्थ काय? याचा अर्थ तुम्हाला थोडक्यात सांगतो. टाइम व्हॅरिंग इलेक्ट्रिक फील्ड. आता हे काय? हे टाइम व्हॅरिंग इलेक्ट्रिक फील्ड. का बरं? कारण करंट आणि व्होल्टेज हे इलेक्ट्रिक फील्डचे पॅरामीटर्स आहे. ओके, टाइम व्हॅरिंग इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्युस्ड व्हॉट? काय तयार केलं त्यांनी? सगळ्यात सुरुवातीला काय तयार केलं? हे काय तयार केलंय? फ्लक्स. हा, म्हणजे मॅग्नेटिक फील्ड तयार केलं की नाही? टाइम व्हॅरिंग मॅग्नेटिक फील्ड. हो. बरोबर. टाइम व्हॅरिंग इलेक्ट्रिक फील्डने टाइम व्हॅरिंग मॅग्नेटिक फील्ड तयार केलं. परत ह्या टाइम व्हॅरिंग मॅग्नेटिक फील्डने काय तयार केलं? आता ईएमएफ. ईएमएफ काय? ईएमएफ म्हणजे परत इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. हा, म्हणजेच इलेक्ट्रिक फील्ड तयार केलं की नाही परत? हो. हा, म्हणजे आता परत बघा 1 2 3 बघा. आता हे 1 काय होतं?
टाइम वॅरिंग इलेक्ट्रिक फील्ड. नंतर 2 काय आहे? टाइम वॅरिंग मॅग्नेटिक फील्ड. नंतर 3 काय आहे? टाइम वॅरिंग इलेक्ट्रिक फील्ड. इलेक्ट्रिक याचा अर्थ काय? टाइम वॅरिंग इलेक्ट्रिक फील्ड कॅन प्रोड्यूस टाइम वॅरिंग मॅग्नेटिक फील्ड. सिमिलरली time varying magnetic field can produce time varying electric field. That means both the fields exist simultaneously, and that's why electromagnetic field contains electric field plus magnetic. हा, म्हणजे दोन्ही फील्ड असतात. आता पहिल्या युनिट मध्ये कोणत्या प्रकारचं फील्ड आपण शिकलो? पहिल्या आणि दुसऱ्या युनिट मध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक. हा, म्हणजे फक्त त्याच्यामध्ये काय असायचं? फक्त इलेक्ट्रिक फील्ड असायचं, बरोबर आहे ना? हा, म्हणजे मग आपण म्हणून पहिल्या 2 युनिट मध्ये फक्त आपण ई बार, डी बार, एफ बार असंच गोष्टी शिकलो, इलेक्ट्रिक पोटेन्शियल. तिसऱ्या युनिट मध्ये आपण मॅग्नेटोस्टॅटिक शिकलो, ज्याच्यामध्ये फक्त मॅग्नेटिक फील्ड होतं. म्हणजे कोणते पॅरामीटर आपण बघायचो? आपण फक्त त्या थर्ड युनिट मध्ये बी बार, एच बार, मॅग्नेटिक फ्लक्स, मॅग्नेटिक फोर्स एवढ्याच गोष्टी शिकलो आणि मॅग्नेटिक पोटेन्शियल. ठीक आहे. पण आता याच्यामध्ये काय आहे? युनिट नंबर 4 इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड. यालाच काय नाव आहे? टाइम वॅरिंग फील्ड किंवा इलेक्ट्रोडायनॅमिक फील्ड. कारण तुमचं फील्ड कसं आहे? डायनॅमिक आहे. डायनॅमिक आहे म्हणजे काय? विथ रिस्पेक्ट टू टाइम प्रत्येक पॅरामीटरच्या व्हॅल्यू चेंज होतात, म्हणून ते डायनॅमिक फील्ड आहे, ते स्टॅटिक नाही. दॅट्स वाय दिस फील्ड इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड ऑर इलेक्ट्रोडायनॅमिक फील्ड ऑर टाइम वॅरिंग फील्ड. आणि ह्या फील्डमध्ये हे सगळे पॅरामीटर्स असतात. इलेक्ट्रिक फील्डचे जेवढे शिकलो तेवढे, मॅग्नेटिक फील्डचे जेवढे पॅरामीटर शिकलो तेवढे सगळे असतात. आता मला सांगा, या इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड जे आपण म्हणतो त्याच्यामध्ये कोणते लॉज शिकलो आपण? कोणते 2 लॉज शिकलो आपण? कुलम्स लॉ. अजून कुलम्स लॉ. अजून गॉस लॉ. गॉस लॉ. करेक्ट. आता मॅग्नेटोस्टॅटिक्स मध्ये सुद्धा आपण 2 लॉ शिकलो. कोणते 2 लॉ आहेत ते? बायट-सावर्ट आणि एम्पियर सर्किटल. बायट-सावर्ट आणि एम्पियर सर्किटल लॉ. व्हेरी गुड. असे 2 लॉ आपण शिकलो. आता हे 4ही लॉ आपल्याला परत ह्या युनिटमध्ये वापरायचे आहेत. या युनिटमध्ये आपल्याला 4ही लॉ वापरायचे आहेत. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. काय नाही, 3 लेक्चर मध्ये आपलं युनिट आरामशीर संपेल. जास्तीत जास्त 4थं लेक्चर लागू शकेल. तर या दिवाळी वॅकेशन ज्या असतील त्याच्या अगोदर आपल्याला हा युनिट संपवायचं आहे. ठीक आहे, म्हणजे लास्ट 2 युनिट्स आपले राहतील. अँड दिस लास्ट 2 युनिट्स वी विल कव्हर पोस्ट दिवाळी वेकेशन. आणि मग ते संपवल्यानंतर आपल्याला परत एकदा रिव्हिजन घ्यायची आहे. अँड आय डिड वन थिंग फॉर यू. I recorded all these videos and I uploaded these videos on YouTube channel. Okay, so YouTube channel will be helpful to you whenever you feel to clarify any one of the concepts of these units of this subject. Even students or friends of you, your friends or your any other colleague, maybe of other colleges, you may forward these videos to them, because in this pandemic situation somebody may find it difficult to get adjust with this subject. तर तुम्ही ते शेअर केले तरी चालतील, नो प्रॉब्लेम. आता आपण सिलेबस कडे जाऊया. So what exactly the syllabus is? Syllabus has 5 points, out of which the first point, first, second, third and fourth point are very, very important. The university always asks questions on these 4 points. मग तो कोणता आहे? फॅराडेज लॉ. फॅराडेज लॉला जवळपास 4 ते 5 स्टार मी देऊ शकतो. म्हणजे खूप महत्वाचा पॉइंट्स आहेत. मुळात सिलेबसच 4th युनिटचा छोटा आहे आणि त्याच्यामुळे याला किती रेटिंग आहे? 4 रेटिंग आहे, जवळपास 4 ते 5. याला सुद्धा 5, याला त्याला 3 रेटिंग्स, 3 स्टार रेटिंग आपण देऊ शकतो. म्हणजे हा सुद्धा महत्वाचाच पॉइंट आहे. ओके, टाइम वॅरिंग मॅक्सवेल्स इक्वेशन्स. आता मॅक्सवेल्स इक्वेशन याला मी जवळपास कमीत कमी 7 रेटिंग देईल, 7 स्टार रेटिंग देईल. इट इज मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट ऑफ दिस युनिट. मोस्ट इम्पॉर्टंट. 100% याच्यावर क्वेश्चन येणार म्हणजे येणार. And without this Maxwell's equation, electrodynamic field is incomplete.
ठीक आहे, म्हणजे मॅक्सवेल्स इक्वेशनला एवढं मोठं वेटेज आहे. तुम्ही इव्हन गव्हर्नमेंटच्या एक्झाम जरी दिल्या, टेक्निकल एक्झाम्स, त्याच्यामध्ये सुद्धा मॅक्सवेल्स इक्वेशन 100% क्वेश्चन काही ना काही असेल. आता हा मॅक्सवेल्स काय, जेम्स मॅक्सवेल असं एक सायंटिस्टचं नाव आहे. ठीक आहे, तर त्या मॅक्सवेल्सने काय केलंय, त्याने काय केलंय, गॉस लॉ धरलाय, गॉस लॉ पकडला, एम्पियर सर्किटल लॉ पकडला, हा फॅरेडेज लॉ पकडला, हा जो आता फॅरेडेज लॉ शिकणार आहे आपण तो पकडला. ठीक आहे, हे 3 लॉज पकडले आणि ह्या 3 लॉजचा उपयोग इलेक्ट्रोडायनॅमिक फील्ड साठी सुद्धा होतो असं दाखवून दिलं, सिद्ध केलं, प्रूव्ह केलं, व्हेरीफाय सुद्धा केलं. समजलं का गणेश? यस सर. हा, म्हणजे याने काय केलंय, जेम्स मॅक्सवेलने स्वतःचा कोणता वेगळा लॉ तयार नाही केलेला. फक्त जे इथून मागे चालायचं की गॉस लॉ, एम्पियर सर्किटल लॉ वगैरे वगैरे, कुलम्स लॉ, हे जे फक्त स्टॅटिक इलेक्ट्रिक फील्डला वापरले जायचे, म्हणजे इलेक्ट्रोस्टॅटिक, स्टॅटिक फील्ड कोणते कोणते आहेत रे गणेश, कोणते कोणते स्टॅटिक फील्ड्स आहेत? एक तर इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड सुद्धा स्टॅटिकच आहे आणि मॅग्नेटोस्टॅटिक फील्ड सुद्धा स्टॅटिकच आहे, स्टॅटिक इन नेचर. स्टॅटिक इन नेचर म्हणजे काय, त्या फील्ड्समध्ये फील्डचे पॅरामीटर स्टेबल असतात, कॉन्स्टंट असतात, त्यांच्या व्हॅल्यू चेंज होत नाही विथ रिस्पेक्ट टू टाइम. म्हणजे याचा अर्थ काय, हे जे लॉज तुम्हाला दिसत आहे समोर, हे लॉज इथून मागे फक्त स्टॅटिक फील्ड साठी वापरले जायचे. पण मॅक्सवेल्सने काय केलं, ही प्रूव्ड दॅट these laws can be useful in electrodynamic fields or EM fields. हे त्याने सिद्ध करून दाखवलं. In other words, he shown that the electromagnetic fields are governed by these laws. Electromagnetic fields are governed by these laws. ठीक है? That's why Maxwell's equations are nothing but set of 4 mathematical equations. Maxwell's equations are set of 4 mathematical equations which are based on these laws. These 4 sets of equations are called as Maxwell's equation. And Maxwell's equations can be expressed in point form as well as integral form. आता इंटिग्रल फॉर्म म्हणजे काय रे इक्वेशनचं? इंटिग्रल फॉर्म म्हणजे तुमच्या इक्वेशन मध्ये इंटिग्रेशन सिम्बॉल येतो. म्हणजे ब्रॉडर टर्मला हा लॉ कसा वापरायचा तुम्हाला माहित आहे. इंटिग्रेशन म्हणजे काय? इंटिग्रेशनच्या शब्दामध्येच अर्थ, इंटिग्रेशन म्हणजे काय, एकी. यू आर ऍडिंग एव्हरीथिंग. ठीक आहे. समेशन. इंटिग्रेशन म्हणजे मोठ्या एरियासाठी तुम्ही लॉ अप्लाय करताय फॉर एक्झाम्पल. आणि डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय? डेरिव्हेटिव्ह म्हणजे एका पॉइंटला तुम्ही अप्लाय करताय. जर तुमच्या इक्वेशन मध्ये इंटिग्रेशन जर असेल तर त्या इक्वेशनला काय म्हणतात? इंटिग्रल फॉर्म. जर तुमच्या मॅथमॅटिकल इक्वेशन मध्ये डेरिव्हेटिव्ह असेल तर त्याला काय म्हणतात? डिफरन्शियल फॉर्म किंवा पॉइंट फॉर्म. तर मॅक्सवेल्स इक्वेशन दोन्ही फॉर्म मध्ये अवेलेबल आहेत. म्हणजे गॉस लॉ can be expressed in integral form as well as point form. Ampere circuital law can be expressed in integral form or point form. Similarly, Faraday's law. आणि हे आपण ऑलरेडी शिकलेलो आहे. गॉस लॉ इंटिग्रल फॉर्म मध्ये पण शिकलोय, पॉइंट फॉर्म मध्ये पण शिकलोय. एम्पियर सर्किटल लॉ इंटिग्रल फॉर्म मध्ये शिकलोय, पॉइंट फॉर्म मध्ये पण शिकलोय. फक्त फरक एवढाच झाला असेल, तुम्हाला ते इक्वेशन आठवत नसतील. इंटिग्रल फॉर्म मध्ये कोणती इक्वेशन आहे, पॉइंट फॉर्म मध्ये कोणती इक्वेशन आहे, ती आपण परत एकदा बघणार आहे. फॉर एक्झाम्पल गॉस लॉची इक्वेशन काय होती? इंटिग्रेशन ऑफ काय इक्वेशन? शुभम, वैष्णवी, प्रतीक्षा, कुणीतरी सांगा. गॉस लॉची इक्वेशन काय होती? डी बार डॉट ds बार इज इक्वल टू क्यू इज इक्वल टू साय किंवा फाय म्हणतो आपण त्याला. फाय म्हणजेच काय? डी बार डॉट डीएस बार इज इक्वल टू क्यू म्हणजे चार्ज इज इक्वल टू फाय म्हणजे मॅग्नेट इलेक्ट्रिक फ्लक्स. हा गॉस लॉ होता. याच्यामध्ये इंटिग्रेशन दिसतंय का डेरिव्हेटिव्ह दिसतंय? इंटिग्रेशन. दॅट मीन्स इट इज अ इंटिग्रल फॉर्म ऑफ गॉस लॉ. इंटिग्रल फॉर्म ऑफ गॉस लॉ. ओके. आता गॉस लॉचा पॉइंट फॉर्म कोणता रे म्हणून? तर हा तुमच्या आता आठवत
तुमच्या लक्षात जर नसेल तर तुम्हाला मी रिमाइंड करतो. या लेफ्ट साइडला सरफेस इंटिग्रल आहे का लाईन इंटिग्रल आहे का व्हॉल्यूम इंटिग्रल आहे प्रतीक्षा? या इक्वेशनच्या लेफ्ट साइडला सरफेस इंटिग्रल आहे का व्हॉल्यूम इंटिग्रल आहे का लाईन इंटिग्रल आहे? सरफेस इंटिग्रल. मग आता सरफेस इंटिग्रलचं कन्वर्जन आपण व्हॉल्यूम इंटिग्रल मध्ये करू शकतो का? म्हणजे डीएस च्या जागेवर डीव्ही येऊ शकेल का इथे? Which theorem converts surface integral into volume integral? Which theorem converts line integral into surface integral? Tell me. Divergence. Correct. Very good. Divergence theorem can convert surface integral into volume integral. म्हणजे ds च्या जागेवर आपण dv आणू शकतो. ठीक आहे. आणि स्ट्रोक्स थेरम काय करतो मग? स्ट्रोक्स थेरम कन्वर्ट्स लाईन इंटिग्रल इंटू सरफेस इंटिग्रल. म्हणजे डीएल च्या जागेवर डीएल इक्वेशन मध्ये डीएल जर असेल तर त्याच्या जागेवर आपण डीएस आणू शकतो. पण त्यासाठी काय करावं लागतं मग आपल्याला? त्यासाठी काय करावं लागतं वैष्णवी? डायव्हर्जन्स थेरमच्या बाबतीत आपल्याला डायव्हर्जन्स घ्यावा लागतो. व्हेक्टरचा डायव्हर्जन्स म्हणजे डेल डॉट डी बार घ्यावा लागेल. डायव्हर्जन्स ऑफ दॅट व्हेक्टर असं जर घेतलं तर सरफेस इंटिग्रलचं कन्व्हर्जन व्हॉल्यूम मध्ये करू शकतो आपण. आणि स्ट्रोक्स थेरमच्या बाबतीत काय करावं लागेल मग? तुम्हाला आठवत नसेल तर मी तुम्हाला आठवण करून देतो. डेल वेक्टर वापरावाच लागतो, क्रॉस घ्यावा लागतं. आता डॉट प्रोडक्ट चालणार नाही. डेल क्रॉस डी बार असं घ्यावं लागेल आणि मग लाईन इंटिग्रेशनचं कन्व्हर्जन सरफेस इंटिग्रल मध्ये होईल. ठीक आहे. असे डायव्हर्जन्स थेरम आणि स्ट्रोक्स थेरम आपण शिकलो. तर ह्या लेफ्ट हँड साइडला गॉस लॉच्या लेफ्ट हँड साइडला जेव्हा आपण डायव्हर्जन्स थेरम वापरतो त्यावेळेस या सरफेस इंटिग्रेशनचं कन्व्हर्जन व्हॉल्यूम इंटिग्रल मध्ये होतं. आणि मग दोन इक्वेशन इक्वेट करत करत गेलो आपण, दोन स्टेपच्या इक्वेशन लिहिल्या तर शेवटला आपल्याला असं मिळालं होतं. डेल डॉट डी बार इज इक्वल टू रो व्ही असं इक्वेशन मिळालं का आपल्याला प्रतीक्षा? वैष्णवी, डेल डॉट डी बार असं रो व्ही असं इक्वेशन मिळालं का? येस सर. हा, याला काय म्हणतात? याला सुद्धा गॉस लॉ म्हणतात. पण याला काय म्हणतात? पॉइंट फॉर्म ऑफ गॉस लॉ किंवा डिफरन्शियल फॉर्म ऑफ गॉस लॉ. का बरं डिफरन्शियल फॉर्म म्हणायचं आपण याला? याच्यामध्ये डेरिव्हेटिव्ह. बरं डेरिव्हेटिव्ह कुठे आहे सांगा बरं याच्यामध्ये? आता या इक्वेशन मध्ये डेरिव्हेटिव्ह कुठे आहे? हा बरोबर. डेल ऑपरेटरचा फॉर्म्युलाच काय असतो? डेल ऑपरेटरचा फॉर्म्युला आठवा तुम्ही. डेल बाय डेल एक्स असा फॉर्म्युला असतो. एक्स कॅप प्लस डेल बाय डेल वाय ए वाय कॅप प्लस डेल बाय डेल झेड ए झेड कॅप असं आपण इक्वेशन बघितलं. डेल ऑपरेटर म्हणजे डेरिव्हेटिव्ह आहे. डेरिव्हेटिव्ह म्हणजे डिफरन्शियल फॉर्म किंवा पॉइंट फॉर्म. म्हणजे हा सुद्धा गॉस लॉ आहे आणि हा सुद्धा गॉस लॉ आहे. तर मॅक्सवेल्स इक्वेशन मध्ये आपण दोन्ही बघणार आहे. चार हे लॉ आणि त्यांचे पॉइंट फॉर्म आणि इंटिग्रल फॉर्म जे आपण ऑलरेडी शिकलोय. आणि शेवटला पॉइंटिंग थेरम आपल्याला बघायचं आहे. दॅट इज ऑल्सो 5 स्टार रेटिंग पॉइंट. आता माझा थोडा वेळ संपतोय, लेक्चर आता बंद होईल. तुम्ही काय करायचं? परत एकदा जॉईन व्हायचं. ओके, ठीक आहे ना प्रतीक्षा? यस सर. सगळ्यांनी परत जॉईन व्हायचं. तर पॉइंटिंग थेरमला सुद्धा 5 स्टार रेटिंग आहे. दॅट इज ऑल्सो व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट. अँड देन विल सी रिटार्डेड मॅग्नेटिक वेक्टर पोटेन्शियल. म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड मध्ये पोटेन्शियल शिकलो आपण, इथं सुद्धा मॅग्नेटिक फील्ड मध्ये पोटेन्शियल आहे. तर ते रिटार्डेड मॅग्नेटिक पोटेन्शियल म्हणजे काय बघणार. रिटार्डेड म्हणजे थोडंसं विथ रिस्पेक्ट टू टाइम स्लो चाललंय, डिलेड व्हर्जन आहे, म्हणजे लगेच येत नाही, ते थोडा वेळ लागतो. रिटार्डेड. ओके, तर आपण आता इंट्रोडक्शन पाहिलं युनिट नंबर 4चं. आता आपण फॅरेडेज लॉ बघणार आहे नेक्स्ट सेशन मध्ये. तर तुम्ही ताबडतोब जॉईन व्हा. I stop here.